नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोन व त्या कोनाचे वाचन याचा अभ्यास करणार आहोत। या ठिकाणी तुमच्या समोर कोन ए बी पी दिसत आहे। या कोनाचे वाचन कोन ए बी पी किंवा कोन पी बी ए असे करतात। त्याचप्रमाणे कोनाचे वाचन एकाक्षरी सुद्धा केले जाते। उदाहरणार्थ या कोनाला कोन बी असे म्हटले तरी चालेल। त्यानंतर कोन बी किंवा कोन ए बी पी या कोनाचा शिरोबिंदू बी आहे। बी या बिंदूला या कोनाचा शिरोबिंदू असे म्हणतात। आता या कोनाच्या भुजांची नावे आपण पाहू। कोन ए बी पी या कोनाला दोन भुजा आहेत। प्रत्येक कोनाला दोन भुजा असतात। भुजा म्हणजे बाजू। बाजू बी ए आणि बाजू बी पी अशा दोन बाजू आहेत। बाजूंचे वाचन करत असताना बाजू ए बी अशी न वाचता बाजू बी ए अशी वाचावी, कारण बी ए हा किरण आहे आणि या किरणाचा आरंभ बिंदू बी हा आहे। आरंभ बिंदूचे वाचन प्रथम करावे। ही बाजू सांगत असताना बाजू बी पी आणि ही बाजू सांगत असताना बाजू बी ए अशा प्रत्येक कोनाला दोन बाजू असतात। त्यानंतर कोन ए बी पी या आकृतीमध्ये आपणाला अनेक बिंदू दिसत आहेत। तर यामधील काही बिंदू कोनाच्या आंतरभागात आहेत, काही बिंदू कोनाच्या बाह्य भागात आहेत, तर काही बिंदू कोनावर आहेत। तर आता आपण कोणते बिंदू आंतरभागात आहे, कोणते बिंदू बाह्य भागात आहे हे पाहू। कोन ए बी पी या कोनाचा हा आंतरभाग आहे आणि बिंदू ई, बिंदू आर हे या कोनाच्या आंतरभागात आहे। त्याचप्रमाणे किरण बी पी ही या कोनाची भुजा आहे आणि या भुजेच्या उजवीकडील बाजूस बिंदू जे, बिंदू एम हे या कोनाच्या बाह्य भागात आहेत। त्याचप्रमाणे बाजू बी एच्या डावी बाजूस बिंदू एस हा सुद्धा बाहेरच्या बाजूस आहे। याप्रमाणे जे, एम आणि एस हे बिंदू कोन बी च्या बाहेरील बाजूस आहेत, म्हणजे त्यांना बाह्य भागातील बिंदू असे म्हणतात। त्याचप्रमाणे आता कोनावरील कोणते बिंदू आहेत, तर बिंदू ए, बिंदू के, बिंदू बी, बिंदू वाय आणि बिंदू पी हे पाच बिंदू कोनावरील बिंदू आहेत। कोन ए बी पी व कोन पी बी सी असे दोन कोन या आकृतीत आपल्याला पाहायला मिळतात। या दोनही कोनामध्ये बाजू बी पी ही दोनही कोनांची बाजू सामायिक बाजू आहे। या दोनही कोनांचे शिरोबिंदू बी हा एकच आहे। त्याचप्रमाणे त्यांचा आंतरभाग मात्र दोनही कोनांचा स्वतंत्र आहे। अशा प्रकारे ज्या दोन कोनांचा शिरोबिंदू सामायिक असतो, एक भुजा सामायिक असते व त्यांचे आंतरभाग वेगवेगळे म्हणजेच भिन्न असतात,
त्या कोनांना संलग्न कोन म्हणतात. आता या ठिकाणी कोन ABP व कोन PBC हे संलग्न कोन आहेत. या आकृतीमध्ये कोन EMR व कोन RMY हे दोन कोन संलग्न कोन आहेत आणि बाजू MR ही बाजू दोनही कोनांमध्ये सामायिक बाजू आहे आणि या दोनही कोनांचा शिरोबिंदू M हा एकच आहे. तसेच या दोनही कोनांचे अंतर्भाग भिन्न भिन्न आहेत, म्हणून या कोनांना संलग्न कोन असे म्हणतात. या आकृतीमध्ये किती संलग्न कोन आहेत हे आपण पाहू. या आकृतीमध्ये आपल्याला 1, 2 आणि 3 असे कोन दिसत आहेत, परंतु संलग्न कोनाच्या जोड्या आता आपण पाहू. या ठिकाणी हे दोन कोन हे संलग्न कोन आहेत. कोन EBM व कोन EBQ हे दोन कोन संलग्न कोन आहेत आणि यांची सामायिक बाजू BE अशी आहे. आता हे दोन कोन सुद्धा संलग्न कोन आहेत. याचे वाचन कोन EBM व कोन MBQ असे हे दोन कोन संलग्न कोन आहेत आणि यांची सामायिक बाजू BM अशी आहे. त्याचप्रमाणे हे दोन कोन सुद्धा संलग्न कोन आहेत. त्यांचे आपण वाचन करू. कोन EBQ व कोन QBM असे हे दोन कोन संलग्न कोन आहेत व यांची सामायिक बाजू BQ अशी आहे. आता तुम्हाला स्वाध्यायासाठी मी प्रश्न देत आहे. आता आपल्याला जी आकृती दिसत आहे या आकृतीमध्ये संलग्न कोनांच्या जोड्या तुम्ही लिहा. या आकृतीमधील संलग्न कोनांची नावे लिहा. प्रश्न तिसरा, या आकृतीमधील कोनावरील बिंदू, कोनाच्या अंतर्भागातील बिंदू आणि कोनाच्या बाह्य भागातील बिंदू आकृती पाहून लिहा.